आज भाऊ शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचे आमचे आदरणीय सेलार बुवा मुंबईमध्ये फार मोठा कार्यक्रम घेतला त्यांनी। आदरणीय शरद पवार, सुप्रियाताई, अनेक मान्यवर मंडळी त्या कार्यक्रमाला होती आणि पुऱ्या कलाकारांचं संघटन बांधण्याचं कार्य सेलार बुवाचं चालू आहे। म्हणजे वारकरी, तुकडोजी महाराज सर्व कलाकारांना घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये संगीत शाळा व्हावी, मुला मुलींना संधी मिळावी अशी यांची इच्छा आहे। आणि पाठीची शरद आमच्या महाराजांच्या सर्व भगवंताची तर मेहरबानी पांडुरंगाची आहे। परंतु तुकडोजी महाराजाचा माझा योग आला, म्हटलं यावर्षी आपण पुण्यतिथीला जरूर या। तर त्यांचे सचिव, मला प्रत्येकाचे नाव येत नाही, मी धन्यवाद देतो शेलार बुवांना की आता या राष्ट्रसंताच्या 57व्या पुण्यतिथीनिमित्त आपण आलात। टाळ्या वाजू एक वेळा। हे सांगली, कोकण, बारामती, पुणे असे कार्यकर्ता आहेत हे सर्व मंडळी आणि सर्वांना एकत्रित घेऊन चालण्याची भावना आहे। आपण कुठंतरी एकत्रित वारकरी, तुकडोजी महाराज, गुरुदेव सेवा मंडळ आपण कुठंतरी एकत्रित आलो पाहिजे। 10 रान कुत्रे वाघ्याचा नरडीचा घोड घेऊ शकतात। संगठन, तुकडोजी महाराज म्हणतात संगठन हो तो तर जाएगा और हो अकेला तो डूब जाएगा। म्हणून संगठन महत्वाचं आहे आणि त्याकरता शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, रविबाबू मानव, ग्रामगीता तत्वज्ञान प्रचार समितीची जी मंडळी आहे, हा एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या लोकांच्या भरोशावर आहे। मी नेहमी बोलत असतो, मी बोलण्यापेक्षा बोले तैसा चाले तो थोर म्हणावा, सांगे परी न वागे तो चोर म्हणावा। आज त्यांची संख्या वाढली, देशाचं चित्र पाहतो, शेतकरी दररोज आत्महत्या करून मरून राहिला, महाराज लोक दररोज श्रीमंत होऊन राहिले, पुढारी 75 वर्षात अब्जोपती श्रीमंत झाले पुढारी, आणि शेतकरी मात्र दिवसेंदिवस खंगत आहे। म्हणून बळीराजाच्या यात्रा, इळा पिळा जाऊन बळीचं राज्य येऊ, 75 वर्षात काही बळीचं राज्य येऊन राहिलं नाही। यावर्षी पुरा सत्यानाश झाला शेतकऱ्याच्या जीवनाचा। म्हणून महासम्राट बळीराजा रथयात्रा, गर्व से कहो हम भारतीय है, हे आपल्याला पटलं। कारण कोण हरिजन आता, कोण आता ब्राह्मण, तुकडोजी महाराज लिहितात। आपल्याला तुकडोजी महाराजाच्या साहित्याचा परिचय नाही, पण आज दिवसभर तुम्ही ऐका आणि 4:58चा कार्यक्रम। कारण तुकडोजी महाराजांना शेवटचं जे भजन लिहिलं, विठ्ठल 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 बोला, विठ्ठल आले भजन येण्याला, हे एवढी मोठी जे ग्रामगीता लिहिली ना, याची पूर्वकल्पना चंद्रभागेच्या तीरी तुकडोजी महाराजाला आली की मी आता बाकीच्या पोथ्या तर लय आहेत, कुंभकर्ण असा होता, रावण तसा होता। आता हे ऐकू ऐकू आमच्या बायाही लंब्या झाल्या आणि माणसाही लंबे केले या महाराज लोकांना। हेच एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा आणि त्याच्यात 1% सत्य नाही, सब झूठ। आता काल यवतमाळला माझा कीर्तन झाला, तर यवतमाळमध्ये मला देवीचा फोटो दिला, 18 म्हणजे भरपूर हात त्या देवीले। पण मी त्याला कसं हँडल केलं त्या देवी मातेचं, की ह्या महिलांना हिम्मत दिली, शक्ती दिली। म्हणजे 2 हात तुम्हा महिलांचे, 2 हात डॉक्टर महिलांचे, 2 हात लेखिका महिलांचे, 2 हात छायाताई रवी मानवाचे, 2 हात जिजाबाईचे, 2 हात सावित्रीबाईचे। अशी देवी माता ती एकटी नसून महिला देवी आहे। आम्हाला कुठंतरी साधन बदलाना होगा, घर घर यही गाना होगा। तुकडोजी महाराज म्हणजे काही भंडाऱ्यावाला महाराज नाही, गोपाळकाला करा, प्रसाद फेका आणि मरमर करा त्या प्रसादाच्या एका कणासाठी, त्यातला नाही। तुकडोजी महाराज म्हणजे दिशा देणारा आहे आणि आमची दुर्दशा काढणारा महाराज आहे। क्या कहते हो बात पुराणी, तुम नाही जाणी ना हम नाही जाणी। म्हणून पूज्य तुकाराम दादांनी आम्हाला हे दिशा देण्याचं काम केलं। आणि आम्ही मंडळी आता कोण्या यात्रेत पाहिलं काय तुम्ही, रक्तदान पाहिलं कोणा यात्रेत, प्रसाद अंगारा, पाया लागायलाच मोरून राहिले। आम्ही पाया लागलंही बंद करून टाकले, पाया लागून आता मी आलो तर लोक पायाच लागत, पण ज्याईले ज्ञान आहे ते नाही लागले पाया। तुकडोजी महाराजांना सांगितलं, अवघं आयुष्य काय नाही, पाया लागायचंच बरबाद करता का?
हो मी वारकरी आहो, पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती जन एकामेकाच्या पाया लागा, पण महाराजच्या पाया लागला महाराज प्रत्येकाच्या पाया लागेल का? मग मी VIP अवल्या जाव का? मामाईनं काय 3 महिन्याचा ओव्हर टाईम घेतला का मला पैदा करताना? मग म्या का न लागावं पाया? मग याच्यातच गमावता का टाईम? म्हणून पाया लागणं बंद करा आता शॉर्ट बट स्वीट. जय गुरु, रामकृष्ण हरी, जय भीम, सलाम वालेकुम, जय येशू ख्रिस्त, आय लव्ह यू. तर आता आपण बळीराजा रथयात्रेचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ते कधी येतील ते नंतर पाहू. हे बळीराजा हे जागृती करण्यासाठी की आता गर्व से कहो हम भारतीय आहे, भारत माझा, सारे भारतीय माझे आणि देशावर माझे प्रेम आहे. जातीयवाद नाही ना धर्मवाद नाही. मुसलमान असला तरी बळीराजा आहे, हिंदू असला तरी शेतकरी आहे, म्हणजे बौद्ध असला तरी शेतकरी आहे, बंजारा आदिवासी मातंग सर्व शेतकरी आहे. म्हणून माझी विनंती राहील, रक्तदान आता मी भेटून आलो, रक्तदान करा, देहदान करा. उद्या मला 1 लाखाचा पुरस्कार आहे. 1 रुपयासाठी मला कोणी बक्षीस ना देत. उद्या सुप्रियाताई पवार साहेबांची लेख आणि तोही बंडूभाऊ उमरकर पहिला स्मृती पुरस्कार गिरीश गांधी साहेब त्यांच्या संस्थेनं मला उद्या अनिल बाबू सुप्रियाताई सर्व मंडळी येऊन राहिले. मी ते 1 लाख रुपये डिपॉझिट करतो, दरवर्षी 11,000 रुपये गुरुकुलाला अर्पण करतो. तर रविदादांनी 11,000 रुपये घेऊन जावे या. कारण पैशाशिवाय आता मी कीर्तनाचे पैसे घेतो, लोक म्हणतात देती घेती नरकात जाती, गोबर गॅस मध्ये गेलो तरी चालेल, पण पैसे घेतो म्हणजे घेतो. कारण रुपये पाहता लोचनी सुख झाले आमचे मनी, तुमचा इठ्ठल बरवा आमचे रूपराव लवकर खरकवा. मी म्हणजे पावती नाही फाडत, रविदादाला विनंती करतो 11,000 रुपये. आता 1 लाख मला भेटतील, मी ते फिक्स करीन आणि दरवर्षी 11,000 रुपये देईन, तसा देतोच मी. आता काही 1 लाखच भेटले संख्या मला, आता लोक सर्व लाखाच्या गड्ड्यात जमा आहेत 3, 4. हे कायसाठी करून राहिलो मी? देल्यानं राजनाडे पाजर फुटला ना तर पाणी थंड होते. असं देल्यानं कमी होत नाही, आपल्या डोक्यावर वजन कमी होते. बिडी पित असाल तर आजपासून बंद करणं, बिडीचे पैसे देऊन टाका तुकाराम दादाच्या या कार्याला. कारण हा एवढा मोठा वॉटरप्रूफ मंडप केला. यायच्या लोक काही नाही, अखिल भारतीय नमतोट मंडळ आहे, ह्याला काही नाही. यायच्या लोक सर्व फकीरचंद फुकटचंद आहेत. इथं ना म्हणजे नोटाई तर मग काही चिवट्या बनवणं नाही, इथं धर्मपेटी नाही, इथं दानपेटी नाही. याच्यात टाका, त्याच्यात टाका, याच्यात घेऊ टाका, तिच्यात चिवट्यात बनवायचे हे काहीच नाही. इथं तुम्हाला वाटलं तर द्या, परंतु हे कार्य तुकाराम दादाचं कार्य तुम्हाला मला पुढे न्यायचं आहे. कारण एवढ्या कमी पैशात ग्रामगीता विकणारा पहिला पैदा झाला तो तुकाराम दादा गीताचा. 50 रुपयात ग्रामगीता. आता कॅलेंडर काढले अड्या टेकडीवाल्यानं, पाहून घ्या तुम्ही. कमर्शियल नाही, धंदा नाही केला दादानं. सांगितलं पैशाचं तोंड काळ, पैशाचं तोंड काळ, पण कोण्या पैशाचं काळ उत्पन्न करणार आहे. माझा वेळ जास्त आहे तरी मी बोलायला घबरावतो. मी माझ्याकडून 11,000 रुपये या ग्रामगीता तत्वज्ञान प्रचार समितीच्या कार्यक्रमाला, कारण यावर्षी वॉटरप्रूफ मंडप व्यवस्था, पण पाऊसच गायब झाला. नाही तर आम्ही मुंबईला 20-25 जण गेलो, पाऊसच पाऊस. आज बाबू शेतकरी मी नेहमी म्हणतो ना, कोम आले कोम, सोयाबीन रे कोम, पराठीच्या पात्या गेल्या, बळीराजाची बोंब, असं मरण झालं. जय गुरु. रवी दादानं 11,000 रुपये घेऊन द्यावे. हा दादा, घाई गडबडीत जास्त आले तर वापस देता. जावई आहेत आमचे. हा असं राहते ते. आमच्या शरद प्रतिभा सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून 10,000 रुपये. आणि इथं जे मुलं आहेत अनाथ आहेत, कोणाची आई गेली, कोणाचे पप्पा गेले, कोणाला दोघंही आहेत पण वागत नाही, कोणी दारू पिते, असे लेकरं इथं सांभाळल्या जातात. तुमच्या वडिलाची तेरवी असली तर माईच्या इमानानं सांगतो, या लेकराईले खाऊ घालण्यात पुण्य आहे बाबा, या लेकरांना अन्नदान करण्यात पुण्य आहे. तर आपल्या वडिलाच्या तेरवी निमित्त, आजीच्या आईच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं 1-1 दिवस घ्या. बऱ्याचशा मंडळीने वेळ घेतला
10,000 रुपये मुंबईवरून आलेले आमचे शरद प्रतिभा सांस्कृतिक प्रतिष्ठानचे आदरणीय शेलार बाबा आणि सर्व मुलांना टावेल आणली मुंबईवरून. एवढे दूर आहे पण आपल्या जवळ आहे आणि काही काही जवळ आहे ते एवढ्या दूर आहेत की अंतर मापवल्या जात नाही. मी धन्यवाद देतो. जय गुरु. आणि बळीराजा रथयात्रेचं आपण उद्घाटन रथयात्रेला झेंडे दाखवू. हे सत्यपाल नाही. आम्ही काय महाराज लोक चोपडे बोलतो, चिवट्या बनवतो, पैसे घेऊन चालले जातो. खरे तुम्ही या उद्घाटक भगव्या निशाणवाले आपण सर्वजण जाऊ. एकटाच सत्यपाल नाही, मी नॉमिनल आहे, ओरिजिनल तुम्ही आहे. जय गुरु. सर्वांनी माझं ऐकून घेतलं. भाऊ थोटे साहेबांनी मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. जास्त बोलतो ना. धन्यवाद महाराज. साहित्य प्रकाशन आता यानंतर होणार आहे. महाराज तिथं जातील आणि रितसर त्या